कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील इंधन दरावर। पॉवर पेट्रोलमध्ये 2.9 रुपयांनी वाढ। चवदार तळे सुशोभीकरणाला अखेर गती। 55.80 कोटींच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम। अलिबाग तालुक्यातील कारले गावात अप्रतिम आणि आकर्षक शिवमंदिर। कारले गावाच्या वैभवात पडली मोठी भर। आणि उल्वे येथे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचा जल्लोष। शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांची वेशभूषा। ढोलताच्या लेझिमनं रंगली शोभायात्रा। पाहुयात सविस्तर वृत्त। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर देखील दिसू लागला। रत्नागिरीसह राज्यभरात ब्रँडेड म्हणजेच पॉवर पेट्रोलच्या दरात 2 रुपये 9 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल या तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला असून रत्नागिरीमध्ये पॉवर पेट्रोलचा दर सध्या सुमारे 113 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे। दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे, मात्र दिलासादायक बाब म्हणजे सध्या साध्या पेट्रोल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। यापूर्वीच युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी क्रेडिटवर इंधन पुरवठा बंद केल्यानं पेट्रोल पंप चालकांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे। देशभरात लाखो पेट्रोल पंप असून महाराष्ट्रातच सुमारे 8000 पंप आहेत। अशा परिस्थितीत इंधन दरवाढीचा परिणाम सर्व स्तरावर जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, जिथे 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करत बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळवून दिला, त्या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाला अखेर गती मिळाली आहे। या घटनेला 99 वर्षे पूर्ण होत असताना चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 55 कोटी 80 लाख रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आपण या ठिकाणी ही शताब्दी साजरी करण्याकरता आलो आहोत, त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे ही केवळ एका घटनेची शताब्दी नाही आहे। या देशाला जे संविधान मिळालं, त्या संविधानाने जे अधिकार दिले, ते अधिकार आम्हाला कुठल्या प्रक्रियेतून मिळाले, त्याच्या पाठीमागे कुठला संघर्ष होता, त्या संघर्षातून काय उभं राहिलं, या देशाला काय मिळालं, हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता या ठिकाणी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। खऱ्या अर्थानं जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही, तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हेही आपल्याला समजणार नाही, आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे हेही आम्हाला समजणार नाही। आणि म्हणूनच आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतला। आणि त्यासोबत मी संजय शिरसाट यांचं मनापासून अभिनंदन करेन की आमच्या गोगावले साहेब सातत्याने मागणी करत होते, आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं इथलं काम करायचं होतं। आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिली, आणि आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। चवदार तळ्याचं पाणी हे निर्मळ झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, इथे आलेल्या लोकांना, भाविकांना, सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे। माननीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतानाच आपण याची सुरुवात केली होती, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी त्याकरता मान्यता दिली, आणि आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी आपण अत्यंत कमी कालावधीमध्ये हे उत्तम काम पूर्ण करू, आणि यापुढे हे 100 वर्ष जेव्हा वर्षपूर्ती होईल, वर्ष
या दिवशी ज्यावेळेस लोक येतील किंवा अनेक काळे येतील त्यावेळी इथला इतिहास, इथला संघर्ष आणि इथली पवित्रता या तिन्ही गोष्टी आपल्याला 14 तळाला पाहायला मिळतील. पहिल्यांदा एवढी मोठी सभा, पहिल्यांदा एवढा मोठा समुदाय आज पहिल्यांदा इथे येतोय. महाडमध्ये हे जे काम आहे, आज भूमिपूजनाचं जे काम आपण भूमिपूजन साहेबांच्या हस्ते केलंय, त्याची सुरुवात हे 15 दिवसात सुरू होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत. नाहीतर असं जनरली राजकारणातले लोक असं म्हणतात, उद्घाटन केलं तर झालं, नंतर कधी बनवते माहीत नाही. आपल्याकडे कधी बनवते माहीत नाही. आपल्याकडे करेक्ट डेडलाईन दिली जाते आणि म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण परिसराचा विकास हा केला जाणार आहे. की रायगडच्या पायथ्याला होणारं शिवसृष्टी आणि या क्रांतीभूमीच्या बाजूला होणारी भीमसृष्टी या 2 गोष्टी आपण मला द्याव्या. त्या जनतेसाठी, अन्यायांसाठी हे माझी आपल्याकडं आजच्या इथं आल्यानंतर साहेबांकडं काय मागितलं आणि काय दिलं. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कार्ले गावात एक अप्रतिम आणि आकर्षक शिव मंदिर साकारण्यात आलं असून या मंदिरामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावाच्या सौंदर्यात या नव्या वास्तूमुळे अधिकच भर पडली आहे. काळ्या पाषाणातून अत्यंत रेखीव आणि पारंपरिक शैलीत उभारण्यात आलेले हे शिव मंदिर पाहताना प्राचीन ऐतिहासिक मंदिराची अनुभूती येते. मंदिरासमोरील तलाव, विहीर आणि वृक्षवल्लींमुळे या ठिकाणाचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. समाजसेवक आरकेश पाटील आणि ज्योती पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी वसंत मोरू पाटील यांच्या संकल्पनेतून हे मंदिर स्वखर्चानं उभारले. वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. भक्कम बांधकाम, सुंदर कोरीवकाम, आकर्षक मूर्ती आणि सोनेरी कळस यामुळे ही वास्तू पाहणाऱ्यांना भारावून टाकत आहे. हे शिवमंदिर भविष्यात भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र ठरण्यासोबतच पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण बनेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. मला खूप अभिमान वाटतोय की माझ्या नवऱ्याने हे सर्व व्यवस्थित मंदिर पूर्ण केलं आणि अगदी पाहिजे होतं तसं त्याच्या मनाप्रमाणे हे पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्या वडिलांची इच्छा होती, त्यांनी ती पूर्ण केली. अशीच सर्वांनी आपापल्या वडिलांची किंवा आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी. घरासमोरच हे शिवमंदिर होतं, तर आम्ही नेहमी बघायचो की मोडकळीस आलं होतं. कोरोनापासून आम्ही याची सुरुवात केली होती थोडी. त्याच्यानंतर आम्ही इतर देवळं कोल्हापूरला जाऊन बघितली, त्याप्रमाणे तिकडनं कारागीर मागवले आणि पंचक्रोशीत असं देऊळ नाही, तेवढं सुंदर देऊळ बांधलेलं आहे. माझे सासरे कैलासवासी वसंत मोरू पाटील, त्यांची खूप इच्छा होती आणि गेले 20 वर्ष ते खूप असं प्रयत्न करत होते की आपण हे देऊळ बांधूया, पण त्यांच्या हातीत नाही झालं. पण त्यांचा मुलगा, माझे नवरा आरकेश वसंत पाटील यांनी ते इच्छा पूर्ण केली. तिन्ही बाजूला पूर्ण डोंगर आणि मधोमध आपलं त्या तळे असलेलं एक देऊळ, सुंदरसं देऊळ होतं, पण जीर्ण पूर्ण झालेलं होतं ते देऊळ. या जीर्ण झालेल्या देवळाचे पूर्ण जीर्णोद्धार करण्याची इच्छा माझ्या वडिलांची, जे शिवभक्त होते, त्यांची होती. त्या अनुषंगाने मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे देऊळ बांधलं आहे. त्यांचं म्हणजे ते वसंत मोरू पाटील यांची एक इच्छा होती की आपण या छोटंसं गावात आपले हे सुंदर देऊळ बांधावं आणि त्या शिवलिंगाची ही जीर्णोद्धार व्हावा याची त्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या याने सर्वात चांगल्यात चांगलं देऊळ बांधता येईल याची प्रयत्न केलेला आहे. हा देऊळ बांधण्यासाठी माझी पत्नी ज्योती पाटील हिने तेवढं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे या देऊळ बांधण्यासाठी आम्ही खास कोल्हापूरची आम्ही देवळं बघायचो, जी खूप जुना पुरातन होती. ती दगडाची, काळ्या दगडाची देवळं बघून आम्हाला प्रसन्न वाटायचं. त्या हिशोबाने आम्ही पूर्ण हा दगड काळा दगड कोल्हापूरवरून स्वतः कोरून मागवला. इथे त्यांचे कारागीर 1.5 वर्ष आम्ही इथे ठेवले आणि त्यांच्याकडून करून घेतलं. प्रयत्न केला खूप चांगलं करण्याचं, जे सुशोभित होईल. छोटंसं गाव आहे ते, या कारणाने लोक बघतील, त्याची प्रसिद्धी होईल आणि लोक येतील आपल्या गावात, हीच अपेक्षा होती. आणि जे पुरातन शिवमंदिर आहे, जे ही त्याची अशीच ही व्हावी ही माझी इच्छा आहे की जे आपल्या संस्कृती आहे ती उन्नतीत व्हावी. माझी पण इच्छा होती की माझे काका होते ते आता या दुनियेमध्ये नाहीत आता,
पण त्यांची इच्छा होती की मला पूर्वीपासून बोलायचे ते की आपल्या गावात जेव्हा मंदिर कोण करत असेल काय करत असेल तर माझी त्याला मदत आहे किंवा काय असेल तर मला सांगा, मी करून देईन असं त्यांची इच्छा होती. तर त्यांचा मुलगा श्री आरकेश वसंत पाटील ह्यांनी ती इच्छा त्यांची मनापासून पूर्ण करून बाहेरून सर्व कारागीर आणून त्यांनी हे गावासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्या मंदिराच्या समोर एक दीपस्तंभ, तो मी अलिबाग तालुक्यामध्ये असा दीपस्तंभ बघितलाच नाही कुठे. आणि एवढं त्यांनी स्वखर्चाने हे मंदिर गावासाठी करून दिलेलं आहे. याच्या अगोदर की आमच्या इथे जे प्रोग्राम व्हायचे गावातले, ती लोकं यायची, बाहेरगावावरून लोकं यायची, ती लोकं आम्हाला बोलायचे असे की अरे काय तुमचं मंदिर हे असं गावातलं. तर ते माझ्या काकांच्या ह्याच्यातून आरकेश वसंत पाटील ह्यांनी ते आम्हाला ग्रामस्थांसाठी जे मंदिर बांधून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही सुखी समाधानी आहोत. हे जे मंदिर आहे ते माझे काका स्वर्गीय वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ माझा भाऊ आरकेश वसंत पाटील यांनी स्वतः स्वखर्चानं बांधलेलं आहे. या मंदिराच्या बाबतीत सांगायचं तर हे फार प्राचीन मंदिर आहे, रामदर्शनच्या पायथ्याशी असणारं आणि साधारणतः एक प्राईम लोकेशनला असणारं. समोर सुंदर असं सुसज्ज तळं आहे आणि तळ्याच्या समोर हे ऐतिहासिक मंदिर आहे. आणि त्याच दर्जाचं अतिशय प्राचीन संस्कृतीचं तसेच कोरीव दगडांचं कोल्हापूरवरून दगड आणून हे मंदिर बांधलेलं आहे. निश्चितपणानं भविष्यातल्या अनेक पिढ्या हे मंदिर असंच चिरकाल राहील आणि आमच्या गावाच्या वैभवामध्ये या मंदिराच्या निमित्तानं फार मोठी भर पडेल याची मला अपेक्षा आहे. निश्चितपणानं महाशिवरात्रीला इथे उत्सव असतो, अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी असतात आणि अशा कार्यक्रमांसाठी निश्चितच भविष्यकाळातल्या या परिसरातील अलिबाग तालुक्यातील लोक आणि पर्यटक तसेच भाविक या ठिकाणी आवर्जून येतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. माझे हे 2 नंबरचे माझे मोठे भाऊ, त्यांची पूर्वीपासून इच्छा होती की आपल्या गावात आपले जे जुने देऊळ आहे ते मोडकळीस आलेले ते चांगले व्हावे. तर त्यांची इच्छा होती आणि त्यांची इच्छा पूर्ण त्यांचा मुलगा आरकेश वसंत पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. अलिबाग तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर आदर्श पाहायला मिळाला आहे. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परहुरपाडा येथील श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात सेवा उपक्रम राबवत समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश दिला. याप्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ आजी आजोबांना प्रेमपूर्वक भेट देत त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसून आला. वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे, हा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपण्याचा आदर्श या माध्यमातून घालून देण्यात आला. नवी मुंबईतील उल्वे येथे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला. सकल हिंदू समाज उल्वेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत मराठमोळ्या संस्कृतीचा देखणा आविष्कार साकारण्यात आला. पारंपरिक वेशभूषेने सजलेले नागरिक, ढोल ताशांचा निनाद, लेझिमच्या तालावर रंगलेली सादरीकरणे आणि हातात गुढी घेऊन घोषणाबाजी करणारी लहान मुलं यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले तरुण हे या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरले. महिलांचे नऊवारी साडीतील लेझिम पथक, विविध सामाजिक संदेश देणारे फलक आणि पारंपरिक खेळांमुळे या शोभायात्रेला वेगळीच रंगत प्राप्त झाली. या प्रसंगी माजी उपसरपंच अमर म्हात्रे यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा देत एकात्मता, संस्कृती जपण्याचं आवाहन केलं. उल्वेमध्ये साजरा झालेला हा नववर्षोत्सव म्हणजे परंपरा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम ठरला आहे. नववर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आणि ही जी शोभायात्रा निघालेली आहे सकल हिंदू संघटनेच्या वतीने आयोजित ही शोभायात्रा आहे आणि याच्यामध्ये उल्वेनोरच्या सर्व बंधू भगिनी जल्लोषाने उत्कर्षाने एकदम निघालेले आहेत बाहेर. आणि दरवर्षी हा प्रोग्राम उल्वे 1 आणि उल्वे 2 मिळून आणि सकल हिंदू समाज मिळून उल्वेनोरवासीय साजरा करीत आहेत. पुढे करीत राहू आणि या नवीन वर्षाच्या सर्व नववर्षाच्या हिंदू
नववर्षाच्या पुन्हा एकदा सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकणातील राजकारणात कितीही मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांमध्ये आदर आणि दिलदारपणा कायम असतो. याचा जिवंत उदाहरण चिपळूणमध्ये पाहायला मिळालं. चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात एक अनोखा प्रसंग घडला आणि तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात भास्कर जाधव, उदय सामंत आणि शेखर निकम हे तीनही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्या कानात खास सल्ला दिला. विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करताना काळजी घ्या आणि तब्येत जपा असा साधा पण मनापासून दिलेला सल्ला होता. त्यानंतर स्वतः उदय सामंत यांनी हा कानमंत्र जाहीरपणे सांगत भास्कर जाधवांच्या दिलदारपणाची दखल घेतली. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांविषयी असलेला आदर आणि आपुलकी कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. राजकीय रंगत असलेल्या या कार्यक्रमात घडलेला हा छोटासा प्रसंग मात्र मोठा संदेश देऊन गेला. मतभेद असते तरी माणुसकी आणि नातेसंबंध जपण्याची कोकणातील ही परंपरा आजही तितक्याच ताकदीनं जिवंत असल्याचं यावेळी अधोरेखित झालं. परवानगी घेतली, पण मी अजून एक आज भावनिक विषय या ठिकाणी जाहीरपणाने सांगणार आहे. राजकारणामध्ये मोहन शेठ सगळ्या गोष्टी होत असतात, त्याचं श्रेय खरं तर मी तुम्हाला देतो की आज भास्कर जाधव साहेब आणि मी एकामेकाच्या बाजूला बसलेला असताना मी जेव्हा भास्कर जाधव साहेबांना सांगितलं की साहेब मला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, ठीक आहे पक्ष कुठचाही असू दे, पण कोकणातल्या लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किती माणुसकी असते याचं ज्वलंत उदाहरण आज मला भास्कर जाधव साहेबांनी तिथं दाखवलं. त्यांनी मला असं सांगितलं की तू कार्यक्रमाला जाणार आहेस, लवकर जा, परंतु ह्याच्या पुढं हेलिकॉप्टरनं आणि विमानाने फिरत असताना पूर्ण काळजी घेऊन त्या विमानातनं आणि हेलिकॉप्टरमधनं फिर हे सांगणारा दिलदार विरोधक देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. याचं मानसिक समाधान जाधवसाहेब तयार केलेल्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मगाशी बसल्यापासून माझे पत्रकार बांधव सगळ्या अँगलनं आमच्या दोघांचे फोटो काढत होते, उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं. म्हणून तुमच्यासाठी मी खरं हे सांगितलं की कोकणातल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासाची उल्लेखनीय भरारी घेत आदर्श गावाचा मान मिळवला. स्वच्छ समृद्ध मिशनसाठी संपूर्ण तयारी पूर्ण करत गावानं सर्व क्षेत्रात प्रगतीची नवी दिशा दाखवली आहे. गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपक्रमांवर भर देत पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. तसेच हगणदारी मुक्त गाव म्हणून ओळख निर्माण करत स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं गावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक घरात परसबाग विकसित करत स्वावलंबनाचा संदेश दिला जातोय. जलकुंडांची उभारणी, शाळेचे सुशोभीकरण आणि गावाच्या एकूण विकासात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग देखील विशेष ठरलाय. सरपंच प्रकाश दळवी आणि ग्रामपंचायतच्या टीमच्या नियोजनबद्ध कामामुळे गोळेगणी गाव पोलादपूर तालुक्यात आदर्श ठरत असून या विकासाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोलेगणी ग्रामपंचायत यांचा सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागाअंतर्गत गोलेगणी गावामध्ये अनेक कामं आम्ही करून या विशेष सहभाग घेतलेला आहे. आणि ह्या सहभागाअंतर्गत केलेली कामं शाळेला रेन हार्वेस्टिंग बसवलेली आहे. गटाराचं पाणी त्या शोषखड्ड्याअंतर्गत जातं. सर्व ही मेहनत ग्रामस्थांनी घेऊन आम्हाला साफसफाई करताना प्लास्टिकचं जास्त कचरा दिसण्यात आला आणि ह्या प्लास्टिकचं कसं आम्ही संकलन करायचं यासाठी आज ग्रामपंचायत गोलेगणी यांनी बहुमताने असा निर्णय घेतला आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती प्लास्टिक पिशवी 2 रुपये किलो, प्लास्टिक बॉटल ही 2 रुपये किलो ही ग्रामपंचायत गोलेगणी स्वतः विकत घेणार आहे आणि त्या कचऱ्याचं संगोपन व्यवस्थितरित्या पार पाडून तो कचरा जी स्वदेश फाउंडेशन यांची जी गाडी येते त्या गाडीमार्फत जाणार आहे. तसंच आम्ही शाळेला परसबाग वगैरे केलेली आहे आणि शाळेलाच नसून प्रत्येक जे ग्रामस्थ इथं जे घरं उघडे आहेत त्यांच्या प्रत्येक परसवानामध्ये ही परसबाग आज तुम्हाला पाहायला भेटेल. गोलेगणी गावाने खूप मेहनत करून या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्ही आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सांगतो आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने हे प्रत्येक मंगळवारी साफसफाई हा कार्यक्रम राबवत असतो आणि प्रत्येक ग्रामस्थांचा आम्हाला सहभाग असतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.
यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.